ही देतो ना पाहिजे ही देतो ते हात हे हाताला प्रॉब्लेम त्याला आणि हे कॉर्नर आहे ना त्याला जरा गाव आहे
उचलता हा पंखा आणि आले म्हणून विचारते जाऊ गेला. मध्यम आज मी साधन आहे ना. बालकृष्ण चरणी लक्षणा चरणी लक्षणा राम राम चरणी लक्षणा सीताराम राम चरणी लक्षणा कीर्तन संगे स्टँड हलवा ना कीर्तन संगे रंगात देव वागोरे कीर्तन संगे रंगात देव
तुकोबांचे अभंग हे नेहमीच आपल्याला बोधपर आहे. प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळा बोध करणारे असे म्हणजे तुकोबा.
आजच्या अभंगात ते सांगतायत की हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आपण भक्तीचे प्रकार बघितले. 4 प्रकारच्या भक्ती आहेत दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेल्या. पण इथे नुसतं भक्ती म्हणत नाहीये, तर हे जी म्हणजे चकार आलाय, म्हणजे आपण एखादी गोष्ट ठासून सांगतो, हे तुला केलंच पाहिजे असं जेव्हा आपण च लावतो तेव्हा त्या शब्दाला वजन येतं. तसं तुकोबा सांगतायत की हे चिथोर भक्ती म्हणजे अशी भक्ती तुम्ही करा की जेणेकरून भगवंत तुमचा होईल, तुम्हाला आपलासा करता येईल. मग तो करायचा असेल तर पुढच्या चरणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्याला जर हे आपण वाक्य लावलं तर अशी भक्ती करा असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे संकल्पावी माया संसाराची हे चिथोर भक्ती आवडते देवा, म्हणजे तुम्ही संसाराची माया सोडा, म्हणजे तुम्ही केलेली भक्ती भगवंताला आवडते. ठेविले अनंत तैसेची राहावी हे चिथोर भक्ती आवडते, असं तुम्ही वागलात तर ते भगवंताला आवडते. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी जर आपण दुःख उगाळत बसलो, उद्वेग केला, तर काही होणार आहे का? आपल्या हातामध्ये दुःखच पडणार आहे. कारण संचिताचं फळ हे सगळ्यांनाच भोगावं लागतं. म्हणून तुकोबा म्हणतात की तुका म्हणे घालू देवावर भार, अर्पू हा संसार तया पाहिजे. म्हणजे ही चिथोर भक्ती आवडते देवा. मग भगवंताला तुम्हाला आपलाच करायचंय तर काय करायला पाहिजे? तर जे जे भगवंताला आवडतं, ज्याची ज्याची भगवंताशी प्रीती, तसे वर्तावे आपण. जे भगवंताला आवडतं ते आपण वागलो की ते त्याला आवडीचं होईल, म्हणजे तो आपला होईल. आणि संसाराची माया संकल्पावी. बघा आता आपल्याला गुरुजी संकल्प सांगतात. सध्या श्रावण महिना चालू आहे, कोणाकोणाकडे सत्यनारायणाच्या पूजा, महारुद्र वगैरे काय काय चालू असतात, तेव्हा सगळे गुरुजी संकल्प सोडून घेतात. मग संकल्प सोडायचे म्हणजे हातावरनं पाणी सोडायचंय ना. मग इथे संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसारावर पाणी सोडा. इथे तेल सोडा, तूप सोडा, मध सोडा, दही सोडा असं काही सांगितलेलं नाही. मग पाणीच का सांगितलंय व संकल्पाला? कारण समजा तुम्ही दूध सोडलं, तुमच्या हाताला त्याचा शेष राहणार. मध सोडला तरी तुमचा चिकटपणा हाताला राहणार. पण जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा हाताला काही राहतं का हो? म्हणजे इतकं निर्मळतेने तुम्ही जर त्याला ते अर्पण केलं तर अशी संसाराची तुम्ही माया सोडा. कारण संसार हा मायावत आहे हे सगळे संत आपल्याला सांगतात. आपल्याला पण कळतं पण ते वळत नाही. बघा संसारामध्ये अनेक गोष्टी, अनेक संकट असतात. सुख दुःख तर सारखीच असतात. पण एका याला सारखी सुख येतात का हो? नाही. किंवा एखाद्याला सारखी दुःख झाली असा मनुष्य क्वचित दिसतो आपल्याला. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येतच. पण असं हे संसारातलं दुःख आहे ना, ते एकाच वेळी आपल्याला सुख आणि दुःख अनुभवायला मिळतं बरं का. की बघा एक छोटा मुलगा आहे, म्हणजे अगदी तान्हा आहे, किंवा अगदी एक दीड 2 वर्षाचं मूल बोलायला लागलंय आणि तो आई बापाला लाथा मारतो. बघा ते गोड वाटतात की नाही. तो बोबडं बोलायला लागतो आणि तो म्हणतो बाबा तुम्ही गाढव आहात. आता गाढव आहे हे बापाला म्हणायचं असतं का? पण ती बाई शेजारणीला काय सांगते, कौतुकाने सांगते की नाही, बघा आज ना आम्हाला यांनी लाथा मारल्या. आता हे कौतुक करण्यासारखी गोष्ट नाही, पण ते लहान आहे म्हणून त्याचं सुख वाटतं. बापाला गालो म्हणाला असं पण ती बाई कौतुकाने सांगते. पण हाच मुलगा जर 26 वर्षाचा झाला आणि त्यांनी हेच कृती केली तर दुःख आहे की नाही? म्हणजेच बस या व्यक्ती त्याच आहे, फक्त कालमान बदललं. म्हणून संसारात काही गोष्टी सुखाच्या असतात, त्याच कधीतरी दुःखाच्या होतात. अगदी पुराणातली गोष्ट आपण घेतली की दशरथ राजाला जेव्हा श्रावण बाळाचा त्याच्या हातनं त्याला बाण लागला आणि त्याचा मृत्यू झाला,
मग श्रावण बाळांनी सांगितलं की झाडाखाली बसलेल्या माझ्या माता पित्यांना तुम्ही पाणी नेऊन द्या, म्हणून कमंडलू घेऊन तो तिथे गेलाय. पण राजा बोलत नाहीये, कारण अंध व्यक्तीला आवाज कळत असतो व्यवस्थित की हा माझा मुलगा नाही, हे ते ओळखतील. पण जेव्हा त्यांना कळलं की आपला मुलगा या राजाच्या हातून मारला गेलाय, तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द काय आले? प्राणांत काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. तू सुद्धा आमच्यासारखा पुत्र पुत्र करून मरशील. मग आता हे सुखाचं आहे का दुःखाचं आहे? कारण राजाला पुत्रच नव्हता, म्हणून त्याला हर्ष झालाय की पुत्र पुत्र करून मरण्यासाठी तरी का होईना मला पुत्र प्राप्ती आहे. म्हणजे एकाच वेळी सुख आहे आणि एकाच वेळी दुःख पण आहे. असं संसार हा ऊन पावसासारखा असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये गुंतायचंच नाहीये. म्हणून नाथ महाराज एके ठिकाणी उदाहरण देतात की आपण हे संसाराची माया संकल्पावी असं सांगितलेलं आहे. पण हा संसार सुटता सुटत नाही हो. कारण जन्म मृत्यू काय हो का? बंद करायचंय का? हा बंद करा. मग थोडा वेळ लावू, थोड्या वेळ बंद करू. सुख दुःख तर असा हा संसार कुठेही तो पुरे म्हणून पडत नाही बघा. म्हणून या संसारात 5 जकार सांगितलेले आहेत बर का. आणि पहिला आहे जामात, जावई. जावयाला कितीही दिलं तरी त्याचं पोट भरतं का हो? सारख्या गुंडा द्या, वरदक्षिणा द्या, सायकल घेऊन द्या, मोटरसायकल घेऊन द्या, गाडी घेऊन द्या, फलाणं द्या, सगळं द्या. पण जावयाचं काही पोट कधी भरत नाही. एकदा असं झालं, नवीन लग्न झालेलं आणि सासूरवाडून चांदीची समई आली ती बर का. आणि काहीतरी देण्या घेण्यावरनं चर्चा चाललेली. तर त्या सुनेला असं वाटलं की चांदीची समई माहेरनं आले ना आपल्या, म्हणून ती जोरात म्हणते बर का. पण ही समई माझ्याच माहेरून आलीये म्हणजे. त्याच्यावर तो जावई काय म्हणतो, अगं पण तेलवात सासरची आहे ना, तेलवात नसेल तर काय समई चाटायची कधी? म्हणजे असं हे जावयाचं पोट कधी भरत नाही बघा. दुसरी आहे जाया. दुसरा जकार सांगितलाय जाया म्हणजे पत्नी. तिचा कधी एक आणा फिटतो का हो? जरा नवऱ्याने चप्पल घालावी, जरा येताना तेवढी भाजी घेऊन यावं, आमचं करावं, दूध संपलाय दूध आणा. एक नाही 2, पण एक आणा फिटेना. म्हणजे त्याला कर्ज नसलं तरी तो आणा काही त्याचा फिटत नाही. म्हणून पत्नी काय असं सांगत नाही की जाओ हात हलवत परत या, असं कधी सांगत नाही. म्हणून जामात जाया. तिसरा जकार सांगितलाय तो जठर. बघा आपण जन्मापासून किती टनावारी अन्न खाल्लं असेल, पण पोट भरलंय का हो कधी? सकाळी अगदी एवढं मोठं अगदी जेवण झालं असेल, पण म्हणून ती स्त्री काय सांगते की आज ना चतुर्भुज राम मंदिरामध्ये साठेबाईंचं कीर्तन आहे, मी आज तुम्हाला काही जेवायचं नाही काही नाही, मी संध्याकाळी कीर्तनाला जाणार आहे. नवरा काय म्हणतो, तू कीर्तनाला जा नाही तर वाटेल तर मला संध्याकाळी ताकभात हवाय म्हणजे हवाय. म्हणजे हा जठाराचं सुद्धा पोट कधी भरत नाही. असा हा तिसरा जकार आहे. चौथा जकार सांगितलाय जात वेद म्हणजे अग्नी. अग्नीचं सुद्धा पोट कधी भरत नाही. जे तुम्ही त्याच्यामध्ये घालाल तो भस्म करून टाक. आणि 5वा जकार सांगितलाय तो जलाशय. पाण्यामध्ये सुद्धा आता समुद्र एवढा जलनिधी आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या बोटी त्याच्यामध्ये बुडतात, पण त्याचं कधी पोट भरतं का हो? म्हणून असे हे 5 जकार ह्या संसारात पण सांगितलेले आहे. म्हणून संकल्पावी माया संसाराची. मग संसार म्हणजे काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आपण जगत असतो ना त्याला संसार असं म्हटलं जातं. म्हणून
आपण त्याच्यावरती संकल्पाने ते सोडून द्यायचं. मग कसं सोडायचंय? तर जेव्हा बघा पक्षी अंगणामध्ये येतात, ते कशासाठी येतात? दाणे टिपण्यासाठी येतात. पण ते दाणे टिपले की उडून जातात की नाही? तसं आपलं लक्ष या संसारामध्ये ठेवायला पाहिजे. त्या अंगणामध्ये आपल्याला पुन्हा जायचंय का? ते दाणे संपले, त्यातला विषय संपला, असं पक्षी करतात. पण आपल्याला नाही ना तसं करता येईल. मग समजा लहान मुलींचं उदाहरण नाथ देत आहे की मुली भातुकली खेळत असतात. किती त्या रममाण झालेल्या असतात त्याच्यामध्ये. म्हणजे पोह्याचा भात करतील, दाण्याचे लाडू करतील, त्या अगदी कळकट बोळक्यामध्ये पण त्यांचा ते संसार इतका तो छान करत असतात. पण जेव्हा आई त्यांना जेवायला बोलवते तेव्हा ते भातुकली तशीच टाकून जातात. त्याच्यामध्ये त्यांचं मन गुंततं का? मग त्या जसं भातुकलीचा खेळ खेळतात पण त्याच्यात त्या गुंतत नाही, तसं तुकोबा सांगतात की तुम्ही संसारामध्ये गुंतू नका. म्हणून तुम्ही त्याच्यावर पाणी सोडा, जे आहे ते करा, पण त्याच्यात लिप्त होऊ नका. एखादा वाटसरू आपल्याला भेटतो ट्रिप मधले वगैरे असे, आपण त्यांच्यामध्ये गुंतो का? किंवा गाडीत आपलं रिझर्वेशन जेव्हा जोपर्यंत आपण स्टेशन येत नाही तोपर्यंत आपल्या त्या जागेवर इतकं प्रेम असतं ना, जरा आपण दुसऱ्याला जागा देत नाही, अगदी पसरून बसतात बरं का लोक. पण स्टेशन आलं की त्या जागेचा मोह सुटतो की नाही? तसा संसारातला मोह सुटला पाहिजे. म्हणून असं जर तुम्ही वागलात तर अशी भक्ती भगवंताला हे जी थोर भक्ती आवडते देवा. मग एक नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये नायक आणि नायिका हे काम करत होते आणि दोघांचा संवाद चाललाय नाटकामध्ये. आता एक स्त्री नाटक बघायला आली आणि एक पुरुष पण नाटक बघायला आलाय बरं का. पण आपल्याला ते खरं वाटतं की नाही? आपण आपलं आणि त्यांचं जीवन त्रैलाशिक मांडत असतो मनामध्ये. बघा, असा नवरा सगळ्या बाईंना मिळाला पाहिजे असं बायकांच्या मनात येतं. बघा, नाही तर आमचे हे रविवारी पत्ते मित्र एक साधा गजरा कधी आणत नाही आणि हा बघा किती बायकोवर प्रेम करतो. हे बाईच्या मनात येत. तर पुरुषाच्या मनात, अहो कधी घरी गेलं तरी टाळ, आज काय भजन स्पर्धा आहे, आज काय अमुक फळ होम मिनिस्टर यायचे, एक कधीतरी बाई येतात, आजीबाई चल बारशाला, अहो आमच्या घरातला पाळणा आणून हलत नाही आणि ही सारखी बारशाला जात असते. असे हे विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. पण हे नटनटी जे काम करत असतात ते त्याच्यामध्ये लिप्त असतात का? जेव्हा नाटक संपतं त्यावेळी ही तिचे पैसे घेते, हा त्याचा पैसा घेतो, हा मध्य रेल्वेने जातो, ही सेंट्रल पश्चिम रेल्वेला जाते, कोणाचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण ते काम जसं चांगलं वठवतात की ते आपल्याला खरं वाटतं, तसं ह्या संसारामध्ये आपल्याला राहायचंय. आणि त्याच्यावर मात्र आपण पाणी सोडायचंय. हा आपला नाही, हा रामाचा संसार आहे, सगळा करता करविता तो आहे, हे आपण ठेवायचंय मनामध्ये. तर आपण ह्या संसाराची माया सोडू शकतो. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. मग जे भगवंतानी आपल्या वाट्याला दिलंय तेच आपलं कर्मफळ आहे हे समजून जर आपण वागलो तर आपल्याला त्याचं दुःख होत नाही. पण ठेविले अनंते तैसेची राहावे असं प्रत्येक ठिकाणी चालत नाही. आता समजा एक मुलगा शाळकरी सगळ्या विषयात नापास झाला आणि तो जर म्हणाला की ठेविले अनंते तैसेची राहावे, चालेल का? त्याला हा अभ्यास करायलाच पाहिजे. पण मनुष्य आपल्या स्वार्थापायी आपल्याला जो हवाय ना तो अर्थ लावून घेतो. समजा शत्रूची आपल्यावर चाल आलीये आणि जर संरक्षण मंत्री असं म्हणाले की ठेविले अनंत तैसेची राहावे, चालेल का? हो, नाही चालेल. मग इथे आपल्याला तसं हातावर हात ठेवून बसायचं नाहीये किंवा तेवढंच आपल्याला समाधान मानायचं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पण करावे लागतीलच.
कारण भगवंतानी आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण ठेविले अनंते तैसेची राहावे हे व्यवहारामध्ये बघताना आपल्या वाट्याला जे भोग आले ते आपण भोगायचे, कारण भोग भोगल्याशिवाय संपत नाही, नाहीतर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून ज्यात जे आपल्याला मिळालंय ते आपलं भोग आहे किंवा तेच आपल्याला समाधानकारक वाटलं पाहिजे, अशी वृत्ती तुम्ही ह्या संसारामध्ये ठेवा. पण व्यवहारामध्ये किंवा जगामध्ये वावरताना ज्या व्यक्तींची तुमच्या जबाबदारी आहे त्यांच्याशी वागताना असं करायचं नाहीये. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो साध्यावे समाधान. म्हणून सुख दुःख हे येतच राहतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर सकारात्मक बघितलं तर आपलं मन ह्या संसारात गुंतत नाही. मग आपण दृष्टीला हे दुःख जर आपण भोगत राहिलो, त्याच्यावर चिंता करत राहिलो तर काय होणार आहे? काहीही होणार नाही. सुभाषितकार म्हणतात की नाही की चिता आणि चिंता याच्यामध्ये एका बिंदूचा फरक आहे. पण चिता एकदाच त्या कलेवराला जाळून टाकते आणि मोकळी करते, पण चिंता आयुष्यभर ती कणकण कणकण जाळत असते आपल्याला. बरं, ती चिंता करायची, ती आपण आपली चिंता कधीच करत नाही. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या नातवाचं कसं होईल, ह्याच्यामध्येच आपलं सगळी चिंता असते. मग ही चिंता तुम्ही सोडून द्या, कारण तुम्ही जे काही कर्म केलंय त्याचं फळ तुम्हाला भोगायचं आहे. मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, असं समर्थ सांगतात. मग असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते भोगावं लागेल की नाही. म्हणजे ते दैव जे आहे ते कसं आहे, लवांकुशाचा हलवी पाय, दैव जाणिले तुम्ही, दैव जाणिले लवांकुशाचा हलवी पाळणा, लवांकुशाचा हलवी पाळणा, वनिवानिके तुम्ही हो, दैव जाणिले तुम्ही हो, दैव जाणिले लवांकुशाचा पाळणा त्यांच्या आश्रमामध्ये हलवायची वेळ आली. म्हणून दैव आपल्याला माहिती नसतं. मग जे आपल्या दैवामध्ये आहे ते आपण आनंदाने जर त्याचा सामना केला, ते घेतलं तर म्हणजे भोगलं, तर आपल्याला दुःख करायची वेळच येत नाही. म्हणून तुका म्हणे घालू देवावर भार. पण आपण मात्र काय करत असतो, सगळं आपल्या डोक्यावर आपण घेत असतो. नाही मी तिथे असल्याशिवाय होणार नाही असं म्हणतात की लोक, बायका. एक गृहस्थ होते आणि मुलीचं लग्न 4-5 वर्ष बघत होते, पण काही ठरत नव्हतं. आणि एकदाच ते ठरलं, पण मोठ्यांना सगळ्यांना गर्वाने सांगायला लागले की मी माझ्या मुलीचं लग्न अशा ठिकाणी अशा स्थळी हे केलंय, ठरवलंय. म्हणून एके ठिकाणी एक मनुष्य त्यांना म्हणाला, अहो मग आधी का नाही ठरवलं, 4 वर्ष कशाला बघत होता. म्हणजे तिचा योग आल्याशिवाय तुम्ही नाही ना ठरवू शकला, मग हे मी केलं असं कशाला म्हणायचं. पण लोक तो सगळा भार आपल्यावर घेतात.
म्हणून पूर्वीच्या काळी एक बाई, म्हाताऱ्या बाई होत्या आणि मोठी अशी मोळी लाकडाची घेऊन चालल्या होत्या आणि मागणं एक गाडीवान आला. गाडी रिकामी होती. मग त्याला असं वाटलं या आजीबाईंना जिथे जायचंय तिथे आपण सोडूया, म्हणून गाडी पुढे घेतली आणि त्यांना म्हणाले की आजीबाई बसा गाडीमध्ये, मी सोडतो तुम्हाला कुठे जायचंय तिथे. आणि झालं, आजीबाई मोळी सकट बसल्या. आता वळणावरती गाडी वळलीये आणि त्या गाडीवानाचं मागे लक्ष गेलंय. त्या आजी कशा बसल्या होत्या हो? त्या बसल्या त्या गाडीत, पण मोळी जी होती ती डोक्यावर. आता ती गाडी ठेवता आली असती की नाही? तसं आपण चिंतांचं जे ओझ आहे ना ते आपल्या डोक्यावरच आपण घेऊन असतो. मग हे जे चिंतांचं ओझ जे आहे ते आपण भगवंतावर जर त्याचा भार घातला तर भगवंत त्याची चिंता व्हायला समर्थ आहे ना. पण ते आपल्याच्यानी होत नाही. त्या आजीबाईंच्या सारखी अवस्था आपली आहे की माझ्या एक दिवस जरी बाई गेली माहेर तरी किती करून जाते, नको यांना करायला नको, यांना करायला नको, 2 पोळ्या जास्त करू, असं प्रत्येक स्त्रीचा असतो की नाही स्वभाव. एक दिवस खातील बाहेरचे असं म्हणत नाही. तर त्यांचं ते शिजवतील ना, तेवढं तरी प्रत्येकाला यायला पाहिजे शिजवता आपलं पोट भरण्यापुरतं. पण मी नाहीये तर काय होईल अशी जी शंका असते. पण आपण आहोत म्हणून हे आपण करतोय, पण आपण यायच्या आधी हे कोणतरी करतच होतं ना, किंवा आपण गेल्यावर सुद्धा कोणीतरी करणारच आहे. हा जर विचार आपण केला तरच आपण हा भार भगवंतावर सोडू शकतो. म्हणून हा भार भगवंतावर सोडायचा आहे. तर हेची थोर भक्ती आवडते देवा, म्हणजे प्रत्येक चरणाला हे वाक्य लावलं तर 5-6 प्रकारांनी तुम्ही कशी भक्ती करा असं तुकोबा ह्या अभंगात सांगताय. की दुष्टिल्याचे फळ हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे, पण ते तुम्ही आनंदाने भोगा. तुमच्या चिंतांचा भार तुम्ही भगवंतावर टाका. हीच भक्ती भगवंताला आवडत असते. म्हणून अशी ही भक्ती जी करायची आहे ती भक्ती भगवंताला जास्त प्रिय आहे. पण आपण माझं करतो आणि आपण भगवंतापासून लांब जातो. पण जेवढा आपण भगवंताला आपलंसं करू, त्याला जे हवंय तसं वागू, तर तो भगवंत आपलासा होतो. आणि हेच आपल्याला पूर्वरंगामध्ये बघायचंय. प्रत्येकाने भक्ती केलेली आहे, पण त्या प्रत्येकाच्या भक्तीची प्रत ही वेगवेगळी आपल्याला दिसते. म्हणून अशी भक्ती जर करायची असेल तर भगवंतावर भार टाका. जे तुम्हाला भगवंतानी दिलंय त्यात गोड माना. अशी जर तुम्ही भक्ती केली तर ती भगवंताला आवडते आणि तो भगवंत तुम्हाला प्राप्त होतो. हेच मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पानी माया संसाराची, संकल्पानी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा.
कौरवांचा पराजय झाला आणि पांडवांचा जय झाला. अनेक वर्ष त्यानंतर पांडवांनी राज्य केलेलं आहे. धर्मराजा अत्यंत धर्माने वागणारा, प्रजेचं हित बघणारा, त्यामुळे राज्यामध्ये कुठेही कलह नव्हता, विश्वास नव्हता, मत्सर नव्हता. अहो जसा राजा असतो तसा प्रजा असते, यथा राजा तथा प्रजा. म्हणून एक तर रामराज्य असावं नाही तर धर्मराज्य असावं असं म्हटलं जातं. जसं रामराज्यामध्ये सौख्य होतं तसं ह्या धर्मराजाच्या राज्यामध्ये सुद्धा अत्यंत सुख समाधान नांदत होते. प्रजा अत्यंत आनंदित होती आणि दर वेळेला काही ना काहीतरी धर्मकृत्य करायचं असं धर्मराजाचं त्याचा स्वभाव होता. आणि होता होता संक्रांतीचा महिना जवळ आलाय आणि सूर्य हा मकर राशीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्याच्या आधी एक महिनाभर धुंदुर मास साजरा केला जातो. आणि या धुंदुर मासाला मुगाची खिचडी, तीळ लावून भाकऱ्या, तोंडाला पाणी सुटलं असेल, लोण्याचा गोळावरती असं सगळं म्हणजे मेनू करायचा असतो. आणि तो सूर्योदयाच्या वेळी त्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता काही जणांना माहिती नाही, ते म्हणतात एवढ्या सकाळी 7 वाजता कोणी चहा सुद्धा घेत नाही, धुणे उठतच नाहीत, म्हणजे त्यामुळे चहा घेत नाहीत, त्यामुळे एवढ्या लवकर जेवण जाईल का असा प्रश्न विचारतात. पण नेहमीपेक्षा जास्त जेवण जातं, म्हणून धुंदुरमास दरवर्षी करावा. महिनाभर नाही केलं तरी एक दिवस तरी त्या सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवावा. आणि असा हा धुंदुरमासाचा नियम या आमच्या धर्मराजांनी केला. आता होत 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 महिना पूर्ण होत आला आणि मग असं झालं की आता उद्या शेवटचा दिवस, उद्या धुंदुरमास संपणार आणि मग
यांच्या मनामध्ये असं आलंय, एक दिवशी मानसी धर्म आणी, एक दिवशी मानसी धर्म आणी, असा तो पंथीस चंद्रपाणी, असा तो पंथीस चंद्रपाणी, म्हणून पदे तोच वाणी, अर्जुनासी गोमदे धर्मवाणी, द्वारके उनियाळा भगवानी, द्वारके धर्मराजाच्या मनात येतं की आता धुंधुरमासाचा उद्याचा शेवटचा दिवस, तर भगवंताला आपण असा इथे नैवेद्य दाखवतो, तर त्याला प्रत्यक्ष जेवायला आपल्या पंक्तीला बोलवलं तर. आणि मग सगळ्यामध्ये अर्जुन हा रथ जोरात चालवायचा. म्हणून अर्जुनाला धर्मराजा विचारतोय की अर्जुना, तू भगवंताला द्वारकेहून आणू शकशील का? किती दिवस लागतील तुला? किती वेळ लागेल? आत्ता? असं तो विचारतोय. हो, म्हणजे माझ्या मनात असं आलंय की उद्या शेवटचा दिवस आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या पंक्तीला असावा पाहिजे धुंधुरमासाच्या शेवटच्या दिवशी, तर तू आणू शकतोस का? अर्जुन म्हणतो, दादा कसं शक्य आहे? अहो 350 मैल म्हणजे जाऊन येऊन 700 मैल, मला 7 दिवस तरी लागतील भगवान कृष्णाला आणायला. काय म्हणे मग तुमचा उपयोग? म्हणून धर्मराजा नकुल सहदेव यांना विचारतात, कारण भगवंताचा इतका द्वारकेला तो लांब. अर्जुन म्हणतोय, तुम्ही थोडं मला आधी सांगायचं, मी घेऊन आलो असतो. पण तो इतकी आता द्वारका लांब आहे आणि ह्याच्यापेक्षा गतीने मी जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे उद्या तर पंक्तीला सूर्योदयाला भगवंताला आणणं शक्य नाही. आता अर्जुनाने तिथे हात टेकले, म्हणून मग नकुलाला विचारलंय, सहदेवाला विचारलंय, आणि ते पण म्हणतात, छे आम्हाला तर 10 दिवस लागतील. धर्मराजाच्या मनामध्ये की आता उद्या तर भगवंत आपल्याला हवेत, काय करावं? आणि इतक्यामध्ये व्यायामशाळेतून आखाड्यातून भीमसेन गदा खांद्यावर घेऊन तिथे येतात आणि आपल्या दादांचं मुखकमल चिंतित दिसतंय. म्हणून ते विचारतात, काय झालं दादा? धर्मराज काय सांगतात की नाही, तुला काही तुझ्या कामाचं नाही ते. अहो पण सांगा तर, मला शक्य असेल तर मी करीन ना. नाही रे, अर्जुन सुद्धा नाही म्हणतोय, नकुल सहदेव नाही म्हणतायत, रथातनं भगवंताला उद्याच्या उद्या मला आणायचंय. आणि मग तू कसं काय आणणार? म्हणजे तू जर रथात बसलात ना तर घोड्यांची गती मंद होते, कारण तुला ओढायचंय म्हणजे, त्यामुळे तुला तर 15 दिवसच लागतील. तो म्हणालाय, भीम म्हणताय की दादा तुला पंक्तीला उद्या हवाय ना भगवंत, दिला आणून, बर का? कसं काय? ते तुमचं काम नाही, आणायचं माझं काम आहे. मी तुम्हाला शब्द दिलाय, पण कसं ते मी तुम्हाला कशाला सांगू? भावाभावंडाचे असे गप्पा ऐकायसारखे असतात. आणि पुन्हा शक्य आहे का तुला खरंच? तेव्हा भीम म्हणतोय, दादा मी आतापर्यंत जे जे सांगितले ते खरं करून दाखवलंय. दुःशासनाने हिच्या वस्त्राला हात घातला म्हणून त्याचं रक्ताने मी तिचे केस धुवीन असं प्रतिज्ञा केली होती की नाही पांचालीची. मी तिचे केस त्याच्या दुःशासनाच्या रक्ताने धुतले, न्हायला घातलंय तिला. ती प्रतिज्ञा मी पूर्ण केली आहे. अर्जुना हे दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून सांगितलं होतं की बैस इथे. तेव्हा मी काय बोललो होतो की जी मांडी उघडी करून दाखवली ती मी फोडीन. फोडली की नाही? हा अर्जुन तुम्ही त्याच्यावर म्हणताय ना की हाच करणार आहे, ह्याला भगवंताची मदत लागली. जयद्रथाला मारीन म्हणाला आणि सूर्यास्ताच्या आत मारीन म्हणाला.
कुठे मारता आलाय? भगवंताला सूर्याच्या पुढे सुदर्शन चक्र आणावं लागलं, तेव्हा तो जयद्रथ बाहेर आलाय. मी तुम्हाला सांगतोय, शब्द देतोय, म्हणजे मी तुम्हाला उद्या भगवंत नक्की पंक्तीला आणून देईल. अर्जुन त्याला अजून खिजवतोय, हा काय आणणार, नुसती बोलाचीच भात. याला वाटत असेल की कृष्णाला आपण बोलवू असं सांगायचं आणि 2 ताटं मिळतील म्हणून त्याचं पण आपणच खाऊ असं म्हणून त्यांनी सांगितलं असेल. असं ऐकल्यानंतर मात्र भीम बोलतो वचन, भीम बोलतो वचन, आणि नवद्वैत श्री मधुसूदन, नाही तर माझे प्राण देईन मी सर्वथा. आता मी प्रतिज्ञाच करतो, जर उद्या मी भगवंताला सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी आणू शकलो नाही तर मी माझे प्राण त्यागीन. बापरे, अहो ह्या बोलण्यामध्ये हे वळण कुठच्या कुठे लागलं. आणि आता भीम मागे हटणार नाही असं जेव्हा धर्मराजाला कळलंय, तेव्हा अशी वचन देऊन भीमसेन आपल्या महालामध्ये निघून गेले. आता नकुल, सहदेव, अर्जुन ह्या सगळ्यांना धर्मराज सांगतायत की उद्या त्यांनी जर असं नाही भगवंताला आणलं, त्याला डिवचायचं नाही, तो आपल्या प्राणांचं काहीतरी बरं वाईट करेल. बरं, कोणी बोलायचं नाही, काय होईल ते होईल, बघूया. पण एक मन धर्मराजांचं सांगत होतं की भीमाने म्हटलंय म्हणजे तो करणार. आणि रात्रीच्या वेळेला महालामध्ये झोपलेत, पण आज झोप लागत नाहीये. खरंच गेला असेल का भीम द्वारकेला, का कोणाला पाठवलं असेल? अहो नाना शंका. शेवटी मध्यरात्री उठलेत धर्मराज. निद्रेतून उठून धर्मसेन कापुसे, निद्रेतून उठून धर्मसेन कापुसे, भारतेसी गेला का भीम वदतसे, भारतेसी गेला का भीम वदतसे, निद्रेतून आपल्या सेवकाला धर्मराजांनी विचारलंय की भीम गेला का बघून या. म्हणून धर्मराजांचा सेवक भीमाच्या महालाशी गेलाय. बाहेर सेवक उभा होता. त्यांनी विचारलं, भीम गेले का हो भीम महाराज? कुठे झोपलेत ते? कुठे जायचं ते? आम्हाला काही कल्पना नाही. नाही, धर्मराजांनी विचारलंय की भीम गेले का, म्हणून मी विचारायला आलोय तुम्हाला. कुठे गेले का वगैरे मला पण माहिती नाहीये, मी फक्त निरोपी आहे. पुन्हा तो हात हलवत सेवक आला आणि धर्मराजांना सांगतात की ते झोपले. मग उठवा. पुन्हा हा सेवक गेला. काही की सेवक सांगकामी असतात बर का. आणि सेवक गेला आणि त्या भीमाच्या सेवकाला सांगितलं की त्यांना उठवायला सांगितलंय. मी उठवणार नाही. अहो ते झोपेंना उठले की जी थोबाडीत मारतात की आमची गच्छती. तुम्हाला जायचं असेल तर विमा काढून जा, चालणार आहे का? म्हणून हा पण परत आला आणि सांगतोय की भीमांना त्यांना झोपेतनं उठवलं की ते काही करतात, आम्ही काही त्यांना उठवायला जाणार नाही. म्हणून धर्मराज म्हणतोय की आता आपणच जाऊ, आपल्याला काही तो काही करणार नाही. म्हणून रात्रीचे 2-3 असे वाजलेले आहेत आणि धर्मराज भीमसेनाच्या महालामध्ये गेले. तर अगदी साखर झोपेमध्ये असलेले आमचे भीम, डोक्याखाली उशी, हाताखाली उशी, पायाखाली उशी, एक पोटावरती उशी असे हे झोपलेले आहेत. आणि ती पोटावरची उशी 2 इंच वर जाते, 2 इंच खाली जाते, असे घोरत पडलेले. भीमा हाक मारतायत, भगवंताला आणणार आहेस ना?
डोळे किलकिले केले. दादा तुम्ही आत्ता परचक्र आलाय का? छे रे, तू भगवंताला आणणार होतास ना, त्याचं काय झालं? अहो किती वाजता तुम्हाला भगवंत हवे? पुष्कळ वेळ अजून सूर्योदयाला. तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. धर्मराज आपल्या महालामध्ये आले. झालं, सकाळची वेळ झालीये. सगळेजण 4:30-5 ला उठले, स्नान संध्यादी सगळे कर्म केले. आणि द्रौपदीला सुद्धा त्यांनी सूचना दिलेली होती की उद्या भगवंत जेवायला यायचे. आचार्यांना स्वयंपाक करायला सांगू नको, तू स्वतः तो जातीने कर, अशी आज्ञा देऊन गेले ते भीमसेन. झालं, सगळेजण आपापले नेहमीची नैमित्तिक उपासना करतायत. स्वयंपाकाची सगळी तयारी झालेली आहे. आणि भीमसेन सुद्धा आपल्या महालातनं आपलं सगळं प्रातर्विधी आणि हे सगळं जपजाप्य करून तिथे आलेले आहेत. आता ह्याच्या बरोबर काही भगवंत दिसत नाही. धर्मराज खून करतात, कोणी बोलायचं नाही. त्यांनी काय प्रतिज्ञा घेतलीये ती लक्षात ठेवा. आणि भीमसेन सगळी तयारी बघतायत. अहो भगवंत येणार म्हणून सोन्याची ताटं मांडलीत, चंदनाचे पाट बसायला मांडलेत, मोत्यांच्या रांगोळ्या काढलेत, अगदी उदबत्त्यांचा घमघमाट सुटलाय, पंचपक्वान्न केली आहे. आणि नेहमीची खिचडी, भाकरी, तीळ लावलेली, लोण्याचा गोळा जो भगवंताला अत्यंत नवनीत आवडतं, असा सगळा सरंजाम तयार होता. तरी सुद्धा त्यांचं लक्ष गेलं. आणि भीमसेन म्हणताय, भीम म्हणे श्रेष्ठ स्थानी, भीम म्हणे श्रेष्ठ स्थानी, भगवंताचे पान मांडावे. म्हणजे धर्मराजाच्या आधी भगवंताचं पान मांडलेलं मला दिसत नाहीये. वाढावे अविलंबे, पटापट वाढून घ्या. एकदा भगवंत आला ना की त्या आनंदात एखादा पदार्थ वाढायचा राहील. वाढावे अविलंबे, कतरका कुतरका मनीन आणावे. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. पटापट वाढा सगळं. भगवंताचं पान पहिलं घ्या. मला त्याचं पान वाढलेलं दिसत नाहीये. द्रौपदीनी लगेच तिथे पान वाढलंय. सगळे पदार्थ वाढून झाले. नक्की एखादा पदार्थ राहिला नाहीये. अरे कृष्णाला आणणार होतास ना, हळूच धर्मराजांनी विचारलंय. आणतो. आणि मग हा भीमसेन जिथे चौक होता, पूर्वी जेव्हा वाडे वगैरे असते तरी सुद्धा मध्ये एक मोकळा चौक असे, तिथे गेले आणि द्वारकेकडे तोंड करून उभे राहिले. आणि म्हणताय की भगवंता, तुला मी आज भोजनाला बोलवतोय. तू सगळ्यांच्या मध्ये आहेस, सगळ्यांच्या अंतरांमध्ये तूच आहेस. म्हणून ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तुझ्या, असं तू आहेस सगळ्यांच्या मनामध्ये. हृदयस्थ परमात्मा आहेस. तर तू ठाई ठाई भरलेला आहेस. तर तुला माझं निमंत्रण पोहोचणार आहे. बरं, मी काय तुला संकटात वाचवायला ये अशासाठी बोलवत नाहीये. मी तुला छान सुगुरात जेवण जेवायला म्हणून बोलवतोय. बरं, तू आता येशील, माझ्या वेळेनुसार येईल असं नाही चालणार. मी तुला वेळ देणार आहे. काय देणार आहे वेळ? ही माझ्या हातातली जी गदा आहे ती मी उंच वरती आकाशामध्ये फेकणार आहे. आणि ती खाली येईल, त्याच्या बरोबर मी खाली उभा राहणार आहे. जर तू त्या वेळेत तू आला नाहीस तर मी गतप्राण होणार. एवढाच तुला वेळ यायला आहे. आता ह्या सगळ्यांनी ऐकलंय आणि भजन करायला लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री
मनामध्ये हा जप करतायत की भगवंता तर ह्याला काहीतरी वाचव बाबा. आणि हे अंगणात गेलेले अंगण मोगून गेले बाहेर, अंगण में गेले बाहेर, प्रभु साधने आया. अंगण मोगे बाहर गेले प्रभु आरते जान. हाथ में जी आपल्या हातामध्ये गदा होती ती उंच भीमांनी फेकली आणि खाली शांत चित्ताने उभे राहिले. खाली भगवंताचं नामस्मरण करतात. आता ह्या सगळ्यांना भीती वाटतेय की वरती गेलेली गदा खाली यायला लागलीये, आता काय होणार. डोळे मिटून घेतले पण भीम आपल्या जागेवरनं हललेले नाहीये. आणि तत्काळ तिथे भगवंत पुढे आलेत आणि ती गदा आता त्याच्या डोक्यात पडणार तेवढ्यामध्ये ती भगवंतानी झेलली. अरे भीमा भीमा, मला पितांबर तरी सावरू देशील की नाही. आलाच भगवंता, पान वाढलेला. तुला मी जेवायला बोलवलंय त्याचा आस्वाद घे. आणि अशा तऱ्हेने या सगळ्यांनी भगवंताचं त्याला दर्शन घेतलंय, त्याला वंदन केलंय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजे या पाची पांडवांची भक्ती ही श्रेष्ठच होती. अर्जुना तर त्याचा सखाच होता, द्रौपदी त्याची बहीण होती. पण जे ह्या चौघांना जमलं नाही ते आमच्या भीमसेनांनी करून दाखवलं. म्हणजेच त्याच्यावर जर आपण भार टाकला तर तो सांभाळा येतो, फक्त आपण ती प्रचिती घेत नाही. मग अशा वेळी भीमसेनांनी जे धारिष्ट दाखवलं की देवासाठी देऊ प्राण, असं आपण नाही करत ना. मग तो पण जरा लांबच राहतो. पण आपण जर तसं वागलो तर भगवंत सुद्धा आपल्यासाठी येईल. मग भीमसेनांच्या या भक्तीमुळेच भगवंत भोजनाला आले सूर्योदयाला. आणि धर्मराजांची जी इच्छा होती की भगवंतानी आपल्या पंक्तीला बसावं धुंधुर्मासाच्या शेवटच्या दिवशी, ती अशा तऱ्हेने भीमसेनांनी पूर्ण केली. म्हणजे भगवंत हा कितीही लांब असला तरी ते अंतर आपण कमी करू शकतो, ते केवळ भक्तीमुळे. म्हणून मला 7 दिवस लागतील, मला 10 दिवस लागतील असे सांगणारे अर्जुन, नकुल, सहदेव हे भगवंतापासून किती लांब होते. किंवा भगवंत येतील आपण बोलवून, हा त्यांचा विश्वास नव्हता. पण हा विश्वास भीमसेनांचा होता. आणि प्राण द्यायला सुद्धा ते तयार झाले. आणि भगवंताला अवधी देणं एवढं त्यांचं सामर्थ्य, भक्तीची अशी त्यांची भक्ती श्रेष्ठ होती की भगवंत त्या वेळेत आला. म्हणून असं जर आपण बोलवलं तर भगवंत नक्कीच येईल. म्हणून तुकोबा म्हणतात की हेची थोर भक्ती, तुम्ही सुद्धा अशीच भक्ती जर केली, संसाराची माया संकल्पावी, तुम्ही त्याच्यावर पाणी सोडलं, भगवंतानी जसं ठेवलंय तसं राहिला, त्यात आनंद मानला, तुमचे जे भोग आहेत ते भोगून आनंदाने भोगले आणि त्याच्यावर भार टाकला तर भगवंत नक्की तुमच्या सहाय्याला येतो. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची.
सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सत्या तुझ्या पुरिया नम्रत्वतेने